महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आज जो आपला सेवेचा भाग आहे, भाग क्रमांक 215। आतापर्यंत आपण 214 भाग अर्ध्या अर्ध्या तासाचे असं विवरण घेतलेलं आहे आणि या 214 भागांमध्ये दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपले 200 भाग पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण दासबोधातील दुसऱ्या समासावर विवरण घेत आहोत। या दुसऱ्या समासावर विवरण घेत असताना वरचे जे 14 भाग आहेत ते ह्या गणेश स्तवन नाम या समासावर आपण विवरण घेतलेलं आहे। आपण मागच्या भाग क्रमांक 214 मध्ये गणेश स्तवन नाम या समासातील 7व्या ओळीवर विवरण घेतलं। जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगुले सर्वांगी। ह्या ओळीवर आपण भाग क्रमांक 214 मध्ये आपण विवरण घेतलं। आज ओवी क्रमांक 8 सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती। या ओवी पासून आपण विवरण घेणार आहोत। या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, तो श्री गणेश म्हणजे त्या श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहत असताना त्या श्री गणेशाला डोळे भरून पाहत असताना त्या ठिकाणी समर्थ वर्णन करतात की सगुण रूपाची ठेव आणि ती कशी आहे? सगुण रूपाची ठेव आहे, पण ती ठेव आहे कशी? महालावण्य आणि लाघव। एवढंच नाही तर त्या गणेशाचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात की नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती। अर्थातच आपण मागे सुद्धा विवरण घेत असताना बघितलं की तो परब्रह्म अनंत नामी आहे। नव्हे नव्हे, तो परब्रह्मच अनंत आहे, अपार आहे। नसे अंत ना पार ज्याच्या रूपाला। त्याच्याही पलीकडे संतांनी ओळख करून दिलेली आहे।
वेद श्रुती नेती नेती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. त्या देवाचं स्तवन करत असताना, त्या देवाचं वर्णन करत असताना त्या वेद आणि श्रुती सुद्धा कमी पडलेले आहेत. वेद श्रुती नेती नेती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. आणि म्हणूनच या ठिकाणी ओळख करून देत असताना संत म्हणतात, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझी एक गोविंदू रे. निर्गुण रूपातही तोच कार्य करतो, तोच देव, तोच परब्रह्म कार्य करतो. आणि ज्या ठिकाणी त्याला धर्मस्थापनेचं कार्य करायचं आहे, दुष्टांचा नाश करायचा आहे, आपल्या भक्ताचं रक्षण करायचं आहे, अशा ठिकाणी त्या देवाला सगुण रूप धारण करून यावं लागतंय. आणि त्याच रूपाच्या आधाराने आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचता येते. त्याच रूपाच्या आधाराने आपल्याला निर्गुणाची ओळख होते. त्या सगुण रूपाचे स्तवन करत असताना, त्या सगुण रूपाची ओळख करून देत असताना, त्या पांडुरंग परमात्म्याविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज स्तवन करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी या हरी वृत्ती राहो. अनिकन लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. अर्थातच धर्मस्थापनेचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणून तेच कार्याला आले. श्रीराम प्रभू म्हणून तेच कार्याला आले. त्यांचंच कार्य ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या पद्धतीने, ज्या ज्या वेळेला, ज्या ज्या ठिकाणी त्यांना परिस्थितीनुसार यावं लागलेलं आहे, त्या तिथल्या वातावरणाप्रमाणे यावं लागलेलं आहे, त्या ठिकाणी त्या वेळेला अशा अनेक ठिकाणी, अनेक वेळेला, अनेक रूपामध्ये त्याच देवाला कार्य करावं लागलेलं आहे. त्याच देवाला यावं लागलेलं आहे कार्यासाठी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, तुकिता तुळनेसी ब्रह्मच तुकासी आले. अशा प्रकारे त्या निर्गुणाची ओळख करून देण्यासाठी, त्या देवाचा परमार्थ, त्या देवाची भक्ती आणि त्या धर्मस्थापनेचं कार्य करण्यासाठी संतांच्या रूपाने त्या देवालाच यावं लागलेलं आहे. ते देवच त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्या देवानाच अवतार घ्यावा लागलेला आहे. आणि खरोखर सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींचा जर आपण विचार केला संतांच्या, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती येते, त्या ठिकाणी आपल्याला अनुभव येतो, आत्मप्रचिती येते, आत्मसाक्षात्कार होतो की ते कार्य कोणी एका व्यक्तीचं नाही आहे, तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या सामर्थ्यानिशी तेवढं बळ घेऊन, तेवढं सामर्थ्य घेऊन
आणि त्या देवालाच त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी यावं लागलेलं आहे. म्हणून प्रथम सगुण रूप आहे आणि मग सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचायचं. तो गणेश सर्वत्र आहे, सगळ्या ठिकाणी तो गणेश कार्य करतो. तो श्री गणेश अनेक रूपाने आहे. सगुण, निर्गुण, निराकार, निसंग, अरूप, निराधार, निर्लेप, निर्विकल्प, सर्वत्र अनेक रूपाने तो कार्य करत असतो. पण त्या अनेक रूपांची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून या उद्देशाने मूर्ती रूपाने त्या ठिकाणी त्याला यावं लागलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने त्याचं स्तवन केलं संतांनी, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वेद, श्रुती, पुराण, शास्त्र ह्या सगळ्या ठिकाणी जी जी अनुभूती आली, जे काय स्तवन श्रवणात आलं, त्या पद्धतीने मग त्या मूर्तीची निर्मिती आहे. त्या मूर्तीकडे जरी नुसतं माणसाने बघितलं तरी समाधान प्राप्त होते. त्या देवाच्या स्वरूपाकडे जरी माणसाने बघितलं, त्या सगुण रूपाकडे जरी माणसाने बघितलं तरी लगेचच मनामध्ये परिवर्तन घडतंय, स्थिरता निर्माण होते. कितीही रागाने भरलेला माणूस जरी असला तरी त्याने देवाच्या मूर्तीकडे, देवाच्या प्रतिमेकडे बघितल्यानंतर त्या ठिकाणी तो लगेचच शांत होतो, विचार करायला लागतो. त्या ठिकाणी त्याच्या स्वभावामध्ये लगेचच परिवर्तन घडते. आणि म्हणूनच ही ओळख प्रत्येक ठिकाणी करून देण्यासाठी, एवढंच नाही तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी, भक्ताला मदत करण्यासाठी, भक्ताच्या हाकेला धावण्यासाठी त्या देवाला अनेक रूपाने अनेक ठिकाणी यावं लागलेलं आहे. नामदेवाच्या हट्टापायी त्या नामदेवांची खीर चाखण्यासाठी, खाण्यासाठी त्याच देवाला यावं लागलेलं आहे जो देव चोखोबांची गुरं राखण्यासाठी यायचा, किंवा त्याच देवाला चोखोबांची गुरं राखण्यासाठी यावं लागलेलं आहे. आणि जो देव त्या ठिकाणी चोखोबांची गुरं राखायला आला की नाही, तोच देव त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या, अर्थातच आईसाहेबांच्या पायाला काटा भरला आणि तो काटा काढण्यासाठी त्या ठिकाणी त्याच देवाला यावं लागलेलं आहे. द्विजांचं गर्भहरण करण्यासाठी, तेरड्याच्या मुखातून वेद बोलवून घेण्यासाठी ते सामर्थ्य आणि ते बळ त्याच देवाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक ठिकाणचा जर आपण अभ्यास केला तर अनेक ठिकाणी वेगवेगळी कार्य जरी असतील त्याची, अहो श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांच्या घरी तोच देव पाणी भरत होता आणि गोरोबा काकांना सुद्धा ते बळ, ते सामर्थ्य, तो साक्षात्कार त्याच पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, त्याच श्रीराम प्रभूंच्या कृपेने, त्याच भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्या ठिकाणी ते बळ, ते सामर्थ्य प्राप्त झालं. तोच देव
वेगळं पण नाही. त्या देवाला सगुण रूपामध्ये यावं लागतंय ना, कधीतरी जनाईच्या जात्याला दळताना हात लावण्यासाठी, मदत करायला. कान्होपात्रेसाठी त्यांनाच यावं लागलेलं आहे. बहिणाबाईंसाठी त्याच देवांना यावं लागलेलं आहे. मुक्ताईची हाक त्याच देवांनी ऐकलेली आहे. आणि म्हणूनच सगुण रूप आहे, सगुण रूप घेऊन यावं लागतंय, आलेलं असतंय. म्हणून आपल्याला त्या निर्गुणापर्यंत पोचता येतंय, किंवा ते सगुण रूपच आपल्याला त्या निर्गुणापर्यंत घेऊन जात असते. फक्त आपण ती जाणीव आणि आपण ती ओळख घेतली पाहिजे. त्या देवाला एकदा आपण डोळे भरून बघितलं ना की समाधान प्राप्त होतंय. अशी ती रूपाची ठेव आहे. ठेवण त्याला म्हणतात, ठेवण. अहो, एखादं रूप माणसाने जर बघितलं तर माणसाला क्षणिक सुख प्राप्त होतंय. माणूस त्या ठिकाणी एक रूप होऊन जातो. काही काळापर्यंत सगळ्या गोष्टी विसरून जातो. एखादं दृश्य बघितल्यानंतर, एखादं असं वेगळ्या प्रकारचं रूप बघितल्यानंतर, मग दृश्यातलं रूप बघितल्यानंतर जर मनुष्य देहभान आरोपतोय, मला काय करायचंय, मी कुठे चाललेलो आहे, माझं कर्तव्य काय आहे, हे सगळं विसरतोय. दृश्य पाहून जर माणसाची अशी अवस्था होते, तर तेवढ्या अंतःकरणपूर्वक, तेवढ्या आवडीने जर माणसाने देवाचं स्वरूप बघितलं, तर त्या ठिकाणी देहबुद्धी शिल्लक राहील का? त्या ठिकाणी मायेचा विषय शिल्लक राहील का? तेवढ्या अंतःकरणपूर्वक आणि तेवढ्या आवडीने जर माणसाने त्या देवाला डोळे भरून बघितलं आणि पाहतच राहिला, त्या ठिकाणी त्याच्या एक एक अवयवाचं स्तवन करत राहिला, त्याच्या एक एक अवयवाचं निरीक्षण करत राहिला, तर त्या ठिकाणी त्या माणसाकडे कुठल्या प्रकारची वासना राहणार आहे, कुठल्या प्रकारचा विषय कार्य करणार आहे? अहो, बरोबर अगदी बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. एक पण त्या ठिकाणी वाईट वासना येणार नाही, एक पण त्या ठिकाणी वाईट विचार येणार नाही, वाईट विकार येणार नाही. देहबुद्धी तर बाजूलाच होईल, मायेचा कुठल्याही प्रकारचा भाग राहणार नाही त्या ठिकाणी. म्हणून त्या सगुण रूपाचं स्तवन त्या पद्धतीने आणि समर्थाने या ओवीमध्ये केलेलं आहे. सगुण रूपाची ठेव, आणि नुसती ठेवच नाही, महालावण्य आणि लाघव. महालावण्य आहे ते आणि लाघव आहे. म्हणजे त्या देवाकडे जर माणसाने एक टक लावून बघितलं ना, तर दुसरा कुठे बघण्याची वेगळ्या ठिकाणी वासनेने किंवा विकाराने त्या माणसाकडे ती बुद्धीच उरणार नाही. तो जिथे बघेल ना तिथे त्याला तो देवच दिसेल. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ते रूपच असं आहे, एकदा आपल्या डोळ्यामध्ये भरून घेतलं ना, एकदा आपल्या डोळ्यामध्ये ते रूप स्थिर झालं ना, सगुणाचं रूप, सगुण रूप, ती मूर्ती एकदा डोळे भरून आपण बघितली की डोळे मिटल्यानंतरही ती मूर्तीच आपल्याला दिसत असते. जर निद्रा अवस्थेमध्ये जर ती मूर्ती आपल्याला दिसते, तर जागृती अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी पाहू त्या ठिकाणी त्या देवाचंच दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
फक्त तेवढ्या आवडीने आपण त्या देवाचं निरीक्षण केलं पाहिजे. काही वेळेला नामस्मरण करत असताना एकदा स्मरणिका हातात घेतली की आपण डोळे मिटत असतो. डोळे मिटल्यानंतर एकतर मन आपलं कुठेतरी चंचल होते, कुठेतरी बाजूला जाते, कुठेतरी भरकळलं जाते, नको ते विचार आपल्या मनामध्ये येतात, डोळ्यासमोर नको त्या प्रकारची चित्र येतात. काही वेळेला जास्त वेळ डोळे जर मिटून राहिलो तर त्या डोळ्यांना पण आळस येतो, कंटाळा येतो, निद्रा येते. पण अशी अवस्था जर होत असेल ना तर डोळे उघडे ठेवून त्या दृष्टीमध्ये ती मूर्ती, ती प्रतिमा आपण डोळ्यात भरून घ्यायची आहे. नामस्मरण करत असताना त्या देवाचा एक 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 भाग त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करायचं आहे. ज्या पद्धतीने ह्या समासामध्ये समर्थाने ते निरीक्षण मांडलेलं आहे. त्याचे डोळे कसे आहेत, त्याचं कान कसं आहे, त्याचं पोट कसं आहे, त्याची सोंड कशी आहे, त्याचे दात कसे आहेत, सगळ्या प्रकारचं स्तवन पुढे मांडलेलं आहे. फक्त या ठिकाणी समर्थ एवढी जाणीव करून देतात की त्या सगुण रूपाची ठेवण कशी आहे, ठेव कशी आहे. महालावण्य म्हणजे पाहतच राहावी अशी, कधीच कंटाळा येणार नाही. अहो, बाहेरचं दृश्य पाहून पाहून आपल्याला कंटाळा येतो. एखादा चित्रपट आपण किती वेळा पाहू शकतो, किती जरी आवडला तर 1 वेळा 2 वेळा 10 वेळा, त्याच्या व्यतिरिक्त नाही. एखादा वेगळ्या प्रकारचं पुस्तक असेल ते आपण किती वेळा वाचू शकतो, 1दा 2दा 3दा 10दा, जास्तीत जास्त 10 वेळा, त्याच्या व्यतिरिक्त नाही, त्याच्या पलीकडे नाही. संतांना आम्ही किती वर्षापासून पाहत आलोय, त्यांचं निरीक्षण करत आलोय. पांडुरंग परमात्म्याला आम्ही किती वर्षापासून पाहत आलोय, त्यांचं निरीक्षण करत आलोय. भगवान श्रीरामांच्या मूर्तीकडे आपण किती वेळा पाहत आलोय, दत्तगुरूंच्या मूर्तीकडे आपण किती वेळा पाहत आलोय. रोज सकाळ संध्याकाळ निरीक्षण करावं, थकवा निघून जातो, आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतोय आणि परत परत पाहण्याची आवड निर्माण होते. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे पाहावतच राहावं असं वाटतंय. संतांचे ग्रंथ कित्येक वर्षापासून वाचत आलोय, कंटाळा नाही, आळस नाही. उलट जसे आपण वाचतोय ना तसे परत 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 वाचण्याची आवड निर्माण होते, परत परत समजून घेण्याची आवड निर्माण होते. म्हणून महालावण्य आणि लाघव, त्याच्याकडे त्या कार्य करण्यासाठी, ते धर्मस्थापनेचं कार्य करण्यासाठी, ती भक्ती आणि तो परमार्थ प्रत्येक ठिकाणी उभा करण्यासाठी कशी चपलता आहे ती, त्या संतांकडे कशी चपलता होती. कशासाठी? परमार्थासाठी. त्या श्री गणेशाकडे कशा प्रकारची चपलता आहे, धर्मस्थापनेचं कार्य करण्यासाठी, त्याच्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि ती भक्ती, तो परमार्थ प्रत्येकाकडे रुजू व्हावा, घडावा प्रत्येकाकडून, ती जाणीव करून देण्यासाठी. महालावण्य आणि लाघव. एवढंच नाही, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. त्याच्याकडे सामर्थ्यच एवढं आहे की 33 कोटी देव ज्या रावणाच्या बंदीखान्यात होते, बंदिस्त होते, त्याच्या त्या चपळतेकडे आणि त्या चपळतेने, त्या देवाने, त्या परब्रह्माने, त्याच श्री गणेशाने जो अनेक रूपाने नटलेला आहे, जो अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेशामध्ये नटलेला आहे, जो वेगवेगळ्या प्रकारचं सामर्थ्य घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतोय, तोच श्री गणेश त्या ठिकाणी
त्या सगळ्या देवांना सोडविण्यासाठी ते सामर्थ्य देता झाला, ते सामर्थ्य पुरविता झाला. आणि अशा प्रकारे त्याचं ते धर्म स्थापनेचं कार्य, त्या गणेशाचं त्याच्या त्या भक्ताला रक्षण करण्याचं, भक्ताचं रक्षण करण्याचं कार्य, दुष्टांचा नाश करण्याचं कार्य, ह्या सगळ्याचा जर अभ्यास केला तर एक प्रकारचं हे श्री गणेशाचं नृत्य आहे, जे देवादिकांना सुद्धा पहावतच राहावं असं वाटतंय. अन्यथा आपलं नृत्य माणसाचं, काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की माणसाने जर नाचकाम चालू केला तर त्या ठिकाणी त्याच्या जवळचे पण थांबत नाहीत. जे दृश्यात नाचतोय ते नाही, जे दृश्यात आपण नृत्य करतोय ते नाही, जे नृत्य या ठिकाणी संतांना दाखवायचं आहे. काय नृत्य केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की त्या नृत्याचा अभ्यास करून, त्या कार्याचा अभ्यास करून जे विरोधक होते ते पण कीर्तनाला येऊन बसले आणि त्यांच्याही मनामध्ये परिवर्तन घडवलं. अशा प्रकारचं नृत्य तो भगवंत, तो परब्रह्म, तो पांडुरंग परमात्मा, तो श्री गणेश करत असतो. मग त्या धर्माचं स्थापना करण्यासाठी, त्या धर्माचं कार्य करण्यासाठी तो कशा प्रकारे त्या ठिकाणी कुठून कोणाच्या रूपामध्ये उभा राहील आणि ते कार्य करून घेईल, ही कल्पना आपणही करू शकत नाही. आणि आपण कल्पना करू शकत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, माणसाची बुद्धी तिथपर्यंत जात नाही. म्हणून तो ज्या ज्या वेळेला कार्याला आलेला आहे त्या त्या वेळेला माणसांनीच त्याला विरोध केलेला आहे. माऊली ज्ञानोबांना विरोध केला कोणी? कोणाचा विरोध होता? प्राण्या पक्ष्यांचा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या धर्मस्थापनेच्या कार्यासाठी कोणाचा विरोध होता? मग ही माणसाची बुद्धी कुठपर्यंत कार्य करते, काय कार्य करते? आणि म्हणूनच त्या बुद्धीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी जो देवाला नाच करावा लागतो, नृत्य करावा लागतो, त्या नृत्याची जाणीव या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे. कितीही कुठल्याही प्रकारचा मनुष्य असे ना का तो फक्त संतांच्या चरणी येऊन नतमस्तक झाला पाहिजे, संतांच्या विचाराशी एकरूप झाला पाहिजे, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवलं जातंय आणि इतर त्याच्याकडे टकमक लावून पाहत असतात. हे परिवर्तन घडलं कसं? एकेकाळी कुठे काय हा नको त्या प्रकारची कर्म करणारा माणूस पण उत्तम प्रकारचा परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाचं स्तवन करतोय, हे विचार, हे नृत्य तो शिकला कुठे? हे अशा प्रकारचं सामर्थ्य आणि अशा प्रकारचं बळ ते गणेशाच्या कृपेने प्राप्त होत असतंय की जे पाहून सगळे आश्चर्यचकित होत असतात. आश्चर्यकारक वाटत असतंय, सगळं चकित होत असतात. आणि म्हणूनच त्या सामर्थ्याची ओळख या ओवीमध्ये समर्थांनी करून दिलेली आहे. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. असो, या ओवीवर आपण आतापर्यंत समर्थांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने विवरण घेतलं. ओवी क्रमांक 9. सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदनु. या 9व्या ओवीवर आपल्याला चिंतन करायचंय, विवरण घ्यायचंय. भाग क्रमांक 216 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.